तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात केवायसी बद्दल अजूनही भरपूर लाडक्या बहिणींना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळालेले नाही. केवायसी बद्दल, केवायसी हा खूप जास्त महत्वाचा टॉपिक आहे, कारण केवायसी असेल तरच पैसे सुरू राहतील, केवायसी नसेल तर पैसे बंद. तेच या बहिणींसोबत झालेलं आहे, ज्या बहिणींची केवायसी झालेली नाही, केवायसी पेंडिंग आहे, आधीपासून कधीच केवायसी केली नाही, केवायसी कधीच सक्सेसफुल सबमिट झाली नव्हती. त्यामुळे केवायसी न केल्यामुळे त्या बहिणींचा जो आहे तो लाभ बंद झाला. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हप्ते आलेले नाही. आणि यामध्ये अशा बहिणी सुद्धा आहे की केवायसी केली होती, केवायसी चुकल्यामुळे शासनाने केवायसी करण्याची पुन्हा संधी दिली, केवायसी करण्याची संधी दिली आणि आता केवायसी केल्यानंतर जानेवारी महिन्यापासून त्या बहिणींचे पैसे सुरू झालेले आहे. आता परमनंट पैसे सुरू राहतील पुढच्या केवायसीच्या टप्प्यापर्यंत. तर बघा, आता या बहिणींची जी काही डिमांड आहे, आम्हाला पुन्हा केवायसी करण्याची संधी द्यावी आणि आम्ही सुद्धा केवायसी करतो आणि आमची केवायसीची चेकिंग करून आमचा सुद्धा लाभ सुरू करावा. फक्त या ठिकाणी बघा, दुरुस्तीची केवायसी सुरू आहे. चुकलेली केवायसी फक्त एडिट करता येते ऑनलाईन वेबसाईटवर, पण नवीन केवायसी करता येत नसल्यामुळे भरपूर बहिणी या केवायसी मुळे प्रॉब्लेम मध्ये आलेले आहे, कारण त्या बहिणींचे हप्ते केवायसी न केल्यामुळे बंद झालेले आहे. मग लाडक्या बहिणींकडून जे आहे ते डिमांड केली जाते की आमच्यासाठी नवीन केवायसी करण्यासाठी शासनाने लिंक ओपन करावी, नवीन केवायसी करण्यासाठी लिंक ओपन करावी, कारण ज्या बहिणींची केवायसी चुकली फक्त त्यांचेच आधार नंबर वर केवायसी होऊ शकते, दुसऱ्या बहिणींची होऊ शकत नाही. मग या बहिणींची डिमांड होत आहे की आम्हाला केवायसी करण्यासाठी पुन्हा संधी द्यायला पाहिजे. तर संधी मिळेल का, त्याचे चान्सेस आहे का? तर माझं स्पष्ट उत्तर आहे की आता संधी मिळणार नाही. नवीन केवायसी करण्यासाठी संधी मिळणार नाही, पण तुमचा लाभ पुन्हा सुरू होऊ शकतो. तुमचा लाभ 100% पुन्हा सुरू होऊ शकतो. कधी सुरू होणार आहे? आता तुमचा बघा, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून पर्यंत तुमचा लाभ परमनंट बंद राहणार. त्यानंतर बघा, शासनाचा जो काही निर्णय आहे, शासनाच्या निर्णयाप्रमाणे आता दरवर्षी जून महिन्यापासून नवीन केवायसी सुरू होणार सर्व बहिणींसाठी. आता जे काही 2025 मध्ये तुम्ही 26 मध्ये केवायसी केली, तर दरवर्षीची केवायसी जून महिन्यामध्ये करावी लागणार. जून महिन्यामध्ये 2026 मध्ये, जून महिन्यामध्ये 2027 मध्ये, जून महिन्यामध्ये 2028 मध्ये, त्यानंतर प्रत्येक वर्षाच्या जून महिन्यामध्ये नवीन केवायसी ओपन होणार. प्रत्येक वर्षाच्या जून महिन्यामध्ये नवीन केवायसी ओपन होणार, नवीन लिंक ओपन होणार सर्व टोटल लाडक्या बहिणींसाठी. मग त्यामध्ये जर तुम्ही केवायसी केली नसेल तर जून महिन्यामध्ये तुम्हाला केवायसी करता येणार. जून महिन्यामध्ये तुम्हाला केवायसी करता येणार, कारण नवीन केवायसी ऍक्टिव्हेट होणार. मग जून महिन्यामध्ये केवायसी केल्यानंतर तुमची केवायसी अप्रूव्ह होईल आणि त्यानंतर तुमचा लाभ आधीसारखा सुरू होईल. तुम्हाला जून महिन्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे. तो शासनाचा निर्णय आहे. जून महिन्यापासून मी स्वतः काही सांगत नाही. तुम्हाला माहिती आहे की शासनाचा निर्णय जो आहे तो GR वगैरे आला होता की दरवर्षी जून महिन्यामध्ये केवायसी पुन्हा सुरू होईल. आता बघा, हे जे काही केवायसी चुकली त्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे केवायसीचे दिवस तारखा वाढत चाललेले आहेत, पण आता परमनंट जून महिन्यापासून केवायसी रेग्युलर दरवर्षीसाठी सुरू होणार आहे. तर अजूनही तुम्ही केवायसी केली नसेल तर आता केवायसी पुन्हा आता तर सुरू होणार नाही, आता तर शासनाकडून संधी मिळणार नाही, पण जून महिन्यामध्ये तुम्हाला संधी मिळणार आहे. जून महिन्यामधून रेग्युलर वाली नवीन केवायसी सुरू होणार आणि त्यामध्ये तुम्ही केवायसी केल्यानंतर तुमचा लाभ मग जून महिन्यापासून तिकडे सुरू राहणार आहे. त्याबद्दल तुम्हाला बिलकुल काळजी करण्याची गरज नाही. आणि जे काही बाकी लाडक्या बहिणी विचारत होत्या की अंगणवाडीताई यांच्याकडे कागदपत्र दिलेले आहे, तर मग आम्ही केवायसी करावी लागेल का, आम्हाला केवायसी करावी लागेल का, अंगणवाडीताई यांच्याकडे कागदपत्र दिलेले आहे. तर बघा, अंगणवाडीताईंनी कागदपत्र कशामुळे घेतले, कारण तुमचं चुकीच्या यादीत नाव आहे. मग चुकीच्या यादीत नाव आहे तर तुम्हाला ऑनलाईन सुद्धा केवायसी करायची आहे. अंगणवाडीताई यांच्याकडे कागदपत्र दिले तर असं नाही की काम संपलं, तुम्हाला ऑनलाईन केवायसी करावी लागेल. कारण काही जिल्ह्यांमध्ये अंगणवाडीताई यांनी नकार दिला होता, लाडक्या बहिणींची केवायसी करण्यासाठी. त्यामुळे शासनाने ऑनलाईन केवायसी सुरू केलेली आहे. ऑनलाईन केवायसी तुमच्यासाठी सुरू केलेली आहे. अंगणवाडीताई यांनी जरी तुमच्याकडून कागदपत्र घेतले असतील तरी पण तुम्हाला ऑनलाईन केवायसी ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करून सक्सेसफुल सबमिट करायची आहे, तरच तुमचे हप्ते सुरू होतील. अंगणवाडीताई कागदपत्र मागत असेल तर त्यांना सुद्धा द्या, पण ऑनलाईन केवायसी सुद्धा पूर्ण करा. OTP टाकून केवायसी तुम्हाला पूर्ण करायची आहे. तर जो काही महत्वाचा विषय होता तो तुम्हाला समजला असेल. या व्यतिरिक्त आणखी काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.